नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण कोहाचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डबद्दल चर्चा करणार आहोत. अनेक यूजर्स आमचे आहेत जे कोहा वापरत आहेत, परंतु अनेक लोकांनी अपडेशन केलेलं नसेल, नवीन व्हर्जन असेल किंवा काही कस्टमायझेशन असेल, तर ते अपडेशन झालेलं नसल्यामुळे कदाचित हा डॅशबोर्ड प्रत्येकाच्याच सिस्टमवर असेल असं नाही आहे. परंतु ज्यांच्या सिस्टमवर डॅशबोर्ड दिसत आहे किंवा डॅशबोर्ड आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. ज्यांना दिसत नाही आहे त्यांनी लवकरात लवकर कस्टमायझेशन करून घ्यावं आणि त्यामुळे तुम्हाला ह्या डॅशबोर्डचा जो उपयोग आहे तो तुम्हाला भरपूर उपयोग होणार आहे. वेगवेगळ्या कमिटी मेंबर्स तुमच्या समोर येऊन जर उभे राहिले, तुम्हाला फटाफट उत्तरं देता येतील की आपल्या लायब्ररीचं ॲक्च्युअल सिच्युएशन आत्ता काय आहे हे तुम्हाला काही सेकंदांमध्ये सांगता येईल. त्यासाठी हा लायब्ररी डॅशबोर्ड इम्पॉर्टंट आहे. तो आम्ही कोहाच्या मेन पेज जे आहे त्या कोहाच्या मेन पेजवरच आपण इकडे कस्टमाइज केलेला आहे. आपण स्टार्ट करूया लेफ्ट साईडपासून. डाव्या हाताला एक लायब्ररी डॅशबोर्ड स्टॅटिस्टिक्स तुम्हाला इथं दिसतोय. तर ह्या स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत की कदाचित आपण एखादा एक 10 दिवसापूर्वी एखाद्या पुस्तकाची डेटा एंट्री केलेली असेल, परंतु आत्ता आपल्याला इमिजिएटली सांगता येत नाही की कोणत्या पुस्तकाची मी एंट्री केली होती. मग आपण ॲक्शन रजिस्टरमध्ये जाणार, बघणार किंवा आपण कुठेतरी लिहून ठेवलेलं असणार. तर तसं न करता आपल्याला कोहाच्या डॅशबोर्डमध्ये पहिलाच रिपोर्ट आहे, तिथे तुम्हाला लास्ट ॲक्सेशन नंबर कळणार आहे आणि आयटम टाईपसुद्धा कळणार आहे. तुम्ही जर्नल असेल की बाउंड व्हॉल्यूम असेल किंवा बुक असेल किंवा ज्याला तुम्ही ॲक्सेशन नंबर दिलेला असेल ज्या आयटम टाईपला, त्याचा शेवटचा नंबर काय होता हा तुम्हाला इमिजिएटली कळणार आहे. तर हे डॅशबोर्डचं पहिलं इम्पॉर्टंट इथे झालं. त्यानंतर लायब्ररी स्टॅटिस्टिक्स. लायब्ररी स्टॅटिस्टिक्समध्ये जेवढ्या लायब्ररी तुमच्या लायब्ररीमध्ये तुम्ही ॲड केलेलं आहे, कोहामध्ये ॲड केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला त्याचं टायटल किती, कॉपीज किती, मेन लायब्ररीमध्ये टायटल किती, कॉपीज किती, टोटल तुमचं इथं दिसते की टोटल तुमचं कलेक्शन किती. तर हे तुमचं लायब्ररी स्टॅटिस्टिक इमिजिएटली तुम्हाला सांगता येतो, टायटल किती, कॉपीज किती. त्यानंतर तुमचे टोटल इश्यू बुक्स, म्हणजे आत्ता तुमचे टोटल बाहेर किती पुस्तकं आहेत, किती इश्यू झालेले आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती, FY BComला किती, SY BComला किती, स्टाफला किती, स्टुडंटला किती, अशा पद्धतीचा रिपोर्ट तुम्हाला इकडे टोटल इश्यू बुकचा इथं दिसणार आहे. त्यानंतर आयटम टाईप वाईज काउंट, म्हणजे तुम्हाला इकडे बुक किती आहे, त्यांचे थिसिस किती आहे, तुमचे बाउंड व्हॉल्यूम किती आहे, याचा तुम्हाला आयटम टाईप वाईज काउंट तुम्हाला इकडे इमिजिएटली सांगता येणार एवढं एवढं आमचं कलेक्शन आहे. त्यानंतर सेक्शन वाईज काउंट इकडं आहे, टेक्स्टचे एवढे पुस्तकं आहे, रेफरन्सची एवढी आहे, परंतु तुम्ही ते सगळं तुमच्या एक्सेलमध्ये अपडेट केलेलं पाहिजे. तिथे तुमचं टेक्स्ट आणि रेफरन्स या दोन्ही कॅटेगरी व्यवस्थित असेल तर तुम्हाला इकडे इमिजिएटली टेक्स्ट पुस्तक किती, रेफरन्स पुस्तकं किती याचा रिपोर्ट तुम्हाला सांगता येणार आहे. त्यानंतर टू डेज सर्क्युलेशन, आजच्या दिवसाचं तुमचं इश्यू किती झाले, रिटर्न किती झाले, रिन्युअल किती झाले, पेमेंट किती ड्यू आहे किंवा किती रिसीव केला, हे तुम्हाला इमिजिएटली सांगता येणार आहे. आणि ह्या प्रत्येकाच्या लायब्ररीचा वेगळा रिपोर्ट इकडे तुम्हाला स्टॅटिस्टिक तुम्हाला इथं दिसणार आहे. इश्यू हे ALT म्हणजे अक्षरमुद्रा लायब्ररी तळेगाव. तर असं फक्त ह्याच लायब्ररीचा तुम्हाला दिसेल, ज्याचं लॉग इन असेल त्याच लायब्ररीचं तुम्हाला इकडे स्टॅटिस्टिक इकडे येणार आहे की आजची पुस्तक किती इश्यू झालेत. त्यानंतर पॅटर्न समरी आहे, म्हणजे तुमच्याकडे किती पॅटर्न कॅटेगरीज आहेत आणि ते किती अवेलेबल आहेत, ॲक्टिव्ह किती आहे, इनॲक्टिव्ह किती आहे, असं तुम्हाला टोटल रिपोर्ट इथं 6 इथे आहेत. त्यापैकी LI स्टाफ, SY BCom आणि टोटल 6 स्टाफ इथं अवेलेबल आहे. कॅटेगरीज पॅटर्न्स इथं अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर हा मेन डॅशबोर्ड आम्ही इथं कस्टमाइज केलेला आहे. तुम्हाला जर वाटलं काही यामध्ये सुधारणा करायची असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंटमध्ये टाकू शकता की तुम्हाला अजून कसला रिपोर्ट इथं स्टॅटिस्टिक्समध्ये पाहिजे, तोही रिपोर्ट आपण इकडे ते देऊ शकतो. त्यानंतर इकडे तुम्हाला टॉप बॉरोवर्स, म्हणजे आत्ता किती सगळ्यात जास्त पुस्तकं घेणारा बॉरोवर आहेत ते 6 आहेत. टोटल टायटल कॉपीज तुमचे किती आहे, टोटल तुमचे एकूण पॅट्रॉन्स किती आहेत, त्यानंतर तुमचे टायटल कॉपीज किती आहे, टोटल जर्नल किती आहे, टोटल इश्यूड पुस्तकं आत्ता किती आणि ड्यू किती आहेत. तर हे सगळे रिपोर्ट तुम्हाला काही इथे समोर त्याचा स्टॅटिस्टिक्स तुम्हाला इथं समोर दिसणार आहे. ठीक आहे. आणि इथं क्लिक व्ह्यू, आजचं जर ड्यू तुम्हाला बघायचं असेल ना, तर इथं आपण डायरेक्ट ऑप्शन दिलेलं आहे कोणतं पुस्तक आजच्या दिवसांना ड्यू आहे. त्याची लिस्ट पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, एक्सेलमध्ये CSVमध्ये प्रिंट देऊ शकता. हे दोन्ही ऑप्शन इकडे अवेलेबल ठेवलेला आम्ही, कारण की हा रिपोर्ट तुम्हाला इमिजिएटली लागतो की आजची पुस्तकं किती ड्यू आहेत असं, तर तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. त्यानंतर इकडे इश्यू रिटर्न समरी, लास्ट 30 डेजची समरी तुम्हाला इथं दिसेल की किती इश्यू झाले, किती काय झाले, तुम्हाला समोरासमोर लगेचच कळणार आहे. त्यानंतर इयर वाईज तुम्हाला परचेस आहे इकडे,
म्हणजे इथं तुम्ही टिक केलं की 25ला किती झाले, 26ला किती परचेस, किती रुपयाचं परचेस झालं, मोस्ट सर्क्युलेटेड आयटम्स कोणचं आहे, त्यानंतर मोस्ट पॅटर्न कोणचा सगळ्यात जास्त वापर करणारा पॅटर्न आहे, तुम्हाला सगळं समोरासमोरच इकडे दिसणार आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा डॅशबोर्ड आम्ही इकडे अपडेट केलेला आहे. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आपण क्विक रिपोर्ट्स इथं ठेवलेले आहेत, की जे रिपोर्ट्स तुम्हाला जे रेग्युलरली रिपोर्ट लागत असतात ते तुम्हाला समोरच आपण इथं ठेवले. उदाहरणार्थ ॲक्सेशन रजिस्टर, तुम्ही ॲक्सेशन रजिस्टरवर टिक केलं आणि तुम्ही इथं रन द रिपोर्ट म्हणलं की तुम्हाला इमिजिएटली तुमचं ॲक्सेशन रजिस्टर जे आहे ते तुमच्यासमोर इकडे येणार आहे. जी माहिती तुम्ही इथे दिलेली असणार आहे ती तुम्हाला इकडे ॲज इट इज तुम्हाला इथे दिसणार आहे. ठीक आहे. आणि त्याला तुम्हाला इकडे ऑप्शन आपण दिलेला आहे की प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. समजा तुम्हाला प्रिंट करायचं असेल ॲक्सेशन रजिस्टर तर तुम्ही प्रिंट करू शकता. इकडे प्रिंटचं ऑप्शन आहे. ठीक, तर इथे प्रिंटचं ऑप्शन आहे. काही कारणास्तव मला इथे ओपन नाही झाले माझ्या इथे. तर तुम्हाला पण इकडे तुम्हाला एक्सेलमध्ये सॉरी एक असं PDF मध्ये तुम्हाला इकडे याची प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे, किंवा तुम्हाला डाउनलोड तुम्ही इथे स्प्रेडशीटमध्ये म्हणजे CSV फाईलमध्ये तुम्ही हा रिपोर्ट ॲज इट इज डाउनलोड करू शकता एक्सेलमध्ये सुद्धा. तर हे असे काही महत्त्वाचे जे रिपोर्ट्स आहेत हे आपण लेफ्ट साईडला इथं ठेवले. त्यामध्ये कॅटलॉगचा रिपोर्ट आहे, सर्क्युलेशन रिपोर्ट आहे, त्यामध्ये सर्क्युलेशन रिपोर्ट बाय डेट म्हणजे समजा आजच्या डेटला किती डेट वाईज तुम्हाला सर्क्युलेशन ट्रान्झॅक्शन काढायचे. समजा उदाहरणार्थ 1 जानेवारी 26 ते आजपर्यंतचे किती पुस्तकं तुमच्या लायब्ररीत इश्यू रिटर्न झालेले आहे त्याचा रिपोर्ट तुम्हाला काढायचा आहे. तर तो रिपोर्ट तुम्ही इथं काढू शकता. तर आत्ता आपल्या इथे एकही रिपोर्ट इथं अवेलेबल नाही आहे, कारण आपले काहीच ट्रान्झॅक्शन झालेले नाही आहे. तर ते झाले असतील तर 100% आपल्याला इथं त्याचा रिपोर्ट तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत तुम्ही जर डॅशबोर्डवर आले तर तुम्हाला इकडे अकाउंट्स रिपोर्ट आहे, पॅटर्न विथ फाईन, किती लोकांना फाईन लागलेला आहे, किती लोकांचं पेमेंट आउटस्टँडिंग किती आहे, असे रिपोर्ट सगळे तुम्हाला इकडे आम्ही महत्त्वाचे रिपोर्ट डॅशबोर्डला रिपोर्टचा ऑप्शन आहेच आहे यामध्ये, परंतु जे काही इम्पॉर्टंट रिपोर्ट्स आहेत ते आपण फक्त इकडे डॅशबोर्डवर आणून ठेवलेले आहेत. ओपॅकचं युसेज किती, ओपॅकचं युसेज तुमचं झालेलं आहे त्याचा रिपोर्ट तुम्हाला इथं भेटतो. आणि बाकी यूज सेव्ह रिपोर्ट्सचा इथं ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टिक केल्यानंतर जितके पण रिपोर्ट्स आपले कोहामध्ये आहे 122 रिपोर्ट आपले कोहामध्ये आहेत हे सगळे रिपोर्टसुद्धा तुम्हाला इकडे दिसू लागणार आहे. आणि रन केलं की तुम्ही हा रिपोर्टसुद्धा इकडे रन करू शकता. तर एवढा सिम्पल असा डॅशबोर्ड आम्ही इथे तयार केलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे बॅकअप. तर बॅकअप तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुमचा आम्ही डायरेक्ट गुगल ड्राईव्हला कनेक्ट केलेला असेल तर तुम्हाला काळजी नाही आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचा सेफ साईट तुम्ही स्वतःचा एक बॅकअप घ्या. कोहा डेटाबेस बॅकअपमध्ये तुम्ही गेले की इथं डंप नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि इकडे फक्त तुम्ही आजची डेट टाका, म्हणजे जी काही तुमची आज समजा 12/7/26 आणि डंप डेटाबेस म्हणा, तुमचा डेटाबेस डाउनलोड होणार आहे. आणि ही जी डाउनलोड झालेली जी फाईल आहे ही तुम्ही प्रॉपर कुठेतरी तुम्हाला जिथे योग्य वाटेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवा, म्हणजे तुमचं कधीही कोहा काही जर ऑफलाईन सर्व्हरवर तुमचं आहे तर कधीही काही अडचण आली तर तुम्ही इमिजिएटली त्याला रिस्टोर करून तुमचं काम सुरू करू शकता. त्यासाठी बॅकअप हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही सगळ्यांनी बॅकअपवर जास्तीत जास्त फोकस ठेवला पाहिजे. नॉर्मली आम्ही गुगल ड्राईव्हवर कनेक्ट केलेला आहे, नसन केला तर तुम्ही आम्हाला कॉल करून सांगू शकता की सर आमचा बॅकअप तुम्ही गुगल ड्राईव्हला कनेक्ट केलेला आहे का नाही केलेला आहे, एकदा तुम्ही खात्री करू शकता. आणि नसन केला तर तुम्ही आमच्याकडून करून घेऊ शकता. त्यासाठी आपल्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. आणि मेन अपडेशन आपल्या कोहाचं अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो हा बेसिक डॅशबोर्ड मी तुम्हाला दाखवला आहे. बाकी तर अजून बऱ्याचशा गोष्टी कोहामध्ये आहे, त्या मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आपल्यासाठी. त्यामध्ये नक्कीच मी तुम्हाला त्या काही गोष्टी अजून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.